जय शिवराय मित्रांनो, आज आहे 27 तारीख, संध्याकाळचे 7:30 वाजलेत आणि आपण पाहणार आहोत पुढील फेब्रुवारी महिन्याचा। मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याची सुरुवात परत एकदा खराब वातावरणाने होते आहे आणि दिनांक 30-31 ही जी काही जानेवारीच्या तारखा आहेत, ह्या दोन्ही तारखेला वातावरण परत खानदेशामध्ये आणि नाशिक क्षेत्रामध्ये सक्रिय होणार आहे। या वातावरणाची व्याप्ती भलेही कमी असली तरी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहू शकते। गावांची संख्या एकंदरीत जर पाहायला आपण तर 10-15 अशा प्रकारे आहेत। उर्वरित महाराष्ट्राला मोठा धाक नाही, पण तरी सुद्धा काही सतर्कतेचे आणि अलर्टचे काही इशारे आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून येतील। मित्रांनो, दिवसेंदिवस आता टेम्परेचर थोडं पायऱ्या वाढत चाललेलं आहे, त्यामुळे वातावरणामध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा अलर्ट आहे। पण आता पहिले आपण 28 म्हणजे उद्याच्या तारखेला वारे आणि इतर गोष्टींचा समावेश कसा राहील हे देखील समजून घेऊयात। खानदेशामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्या वातावरण बरंचसं म्हणजे या आजच्या वातावरणापेक्षा दुप्पट कमी होणार आहे, त्यामुळे उद्या परत 2 दिवस आता धोका नाहीये। 27 तारखेनंतर ही जी काही वातावरणाची निवळी पाहायला मिळते आहे, निवळलेलापणा पाहायला मिळतो आहे, तोच निवळलेलापणा पुन्हा 29 तारखेला सक्रियतेच्या रूपामध्ये येतो आहे। यामध्ये धुकं अंधुक वातावरण, ढगाळलेली स्थानिक वातावरणाचा हलका शिरकाव हा 30 तारखेला पाहायला मिळू शकतो। नाशिक क्षेत्राला आणि धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव क्षेत्राला धाक राहिला तर दिनांक 30 तारखेला संध्याकाळपर्यंत किंवा 31 तारखेला दुपारच्या 2:30-3 वाजेपर्यंत पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतो। यामध्ये धुळ्याचा समावेश आहेच, पण वाऱ्यामुळे हा जिल्हा कन्वर्टमध्ये देखील बदलू शकतो। म्हणजे एकंदरीत जळगाव, छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भाग असा 31 तारखेचा हा रडार राहू शकतो। मराठवाडा किंवा दक्षिण महाराष्ट्राला अद्यापही मोठा इशारा मॉडेलनुसार तरी दिसत नाही, पण खानदेश, नाशिक क्षेत्र किंवा विदर्भाच्या बुलढाणासारख्या, अकोल्यासारख्या ठिकाणी, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भुसावळ मार्गे वातावरण हे ऍक्टिव्ह राहण्याचा वरणगाव साईडला देखील प्रभाव पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या 1 तारखेला दिसतो आहे। मित्रांनो, 2 तारीख आणि 3 तारीख सुद्धा मराठवाड्याबरोबरच खानदेश, विदर्भाला वातावरण सक्रिय करणार आहे। आतापर्यंत मराठवाडा, विदर्भ हा बऱ्यापैकी सुरक्षित राहिलेला आहे, पण फेब्रुवारी महिना हा तितका सुरक्षित राहिल्याची गॅरंटी नाहीये। फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला गॅप देखील पाहायला मिळू शकतो। एकंदरीत 6-7 तारखेनंतर थोडा चांगला उडाप पाहायला मिळू शकतो, ज्यामध्ये सूर्यदर्शन वगैरे अशा गोष्टी आहेत, पण सुरुवात मात्र थोडी किचकट आहे आणि किचकट सुरुवातीचा आढावा तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये दिलेला आहे। मग यामध्ये आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा काय नियोजन करावे लागेल हे देखील पहा। जे कोणी खानदेशचे वीट भट्टी उत्पादक शेतकरी असतील, कांदा उत्पादक शेतकरी असतील, नाशिकसह अहिल्यानगर सुद्धा त्यामध्ये शिर्डी वगैरे भाग याचा इन्व्हॉल्व आहे। पण वाऱ्याचा जोर जर चांगला राहिला दिवसभर, तुम्हाला आजच्या वाऱ्यासारखा दक्षिणेकडनं उत्तरेकडे, तर हे वातावरण दक्षिणे उत्तरेकडे सरकू शकते। एक्झॅक्टली सळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक क्षेत्राचा समावेश आहे। सांगली, सोलापूर, कोल्हापूर साठी मोठा अलर्ट अजूनही नाहीये। धाराशिव बरोबरच लातूर परिसराला उद्याची 28 तारीख खराब करणारी आहे। 28 तारीख नांदेड वगैरे जानेवारी ह्या 28 तारखेला खराब वातावरण राहणार आहे, पण पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अजूनही यात मराठवाड्यासाठी आणि दक्षिण महाराष्ट्रासाठी मोठा धाक स्पष्टपणे दिसत नाही, त्यामुळे अजूनही याबद्दल आपली स्पष्टता अचूकच आहे। आणि विषय असा आहे की जो वातावरणाचा आपण प्रभाव सांगतो 1 तारखेला, 31 तारखेला आणि पुढे 2-3 तारखेला, तो प्रभाव दिनांक 30-31 ला वातावरण खराब झाल्याच्या नंतर हा 3-4 दिवस राहण्याची शक्यता आहे। म्हणजे याच्यामध्ये आपण खानदेश आणि विदर्भ हे दोन्ही इन्व्हॉल्व केले आहेत। त्यातल्या जिल्ह्यांची जर सांगितली तर अकोल्यापासून वरचा भाग म्हणजे बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, शहादा, धुळे, नाशिकचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हे 2 टप्पी वातावरणामध्ये आहे। एकंदरीत या भागातला वातावरण फक्त वाऱ्यावरती अवलंबून राहील। वारे दक्षिण उत्तर जर यामध्ये चांगले राहिले हे उत्तरेकडे सरकू शकतात। पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यासाठी 3 आणि 4 तारीख थोडी अडचणीची राहील। म्हणजे एकंदरीत हा पूर्ण उत्तर महाराष्ट्राला आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या उत्तरेकडील भागांना हा अलर्ट राहणार आहे। वातावरण स्थानिक वातावरणाचं 20-25% गावांना हे जिल्ह्यानुसार ही व्याप्ती राहू शकते। सर्वदूरचं वातावरण नाहीये, जसं आज झालंय तसं त्याही तारखेला सर्वदूरचं वातावरण नाहीये। तर गारपिटीसाठी जर बोलायचं झालं तर गारपिटीची वाट उष्णतेमुळे मोकळी होऊ शकते। दिनांक 4 तारीख, 3 तारीख अशी सुद्धा आहे आणि 31 तारीख आणि 30 तारीख सुद्धा ही जी सुरुवातीचा आपण जानेवारीची एंडिंग म्हणतो या तारखेला देखील शक्यता राहू शकते। त्यामध्ये धुळे, जळगाव असा समावेश राहू शकतो। नाशिक क्षेत्राच्या येवला, उत्तरेकडील भागांचाही समावेश आहे, पण इथे वातावरण इकडे तिकडे सरकण्याचे देखील चान्सेस आहे। जसे की आज झाले कुठे मोठे गर्जना होणं, कुठे मोठे अवकाळीचं वारं सुटणं ह्या गोष्टी आहेत। शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी काही तारखा देखील आपण सूचित करतोय।
म्हणजे बऱ्याच जणांचे पाणी 2-3 दिवसापासून रखडले होते आणि तुम्ही बघितलं आज कसं वारं सुटलेलं आहे। तर उद्या तुम्ही मराठवाड्यातील शेतकरी पाणी देऊ शकता, वाऱ्याची स्थिती नाजूक राहील म्हणजे जास्त अवकाळी राहणार नाही आणि किती दिवस तरी तुम्हाला पाणी देण्याचं थांबावं हे देखील चुकीचं आहे। वारे धुळे नाशिकला वारे जेमतेम राहतील, वारे आहेत या भागामध्ये, पण मराठवाडा विदर्भ या भागात वारे कमी राहतील। एकंदरीत 29 तारखेपासून धुरारी ढगाळलेली परिस्थिती हे वातावरण ऍक्टिव्ह असणार आहे आणि राज्याला पुन्हा एकदा 29 तारखेनंतर वातावरणाचा खराब वातावरणाचा अलर्ट आहे। 30, 31, 2, 4 अशा तारखा मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत। पुढील परिस्थिती बघूयात फेब्रुवारी महिन्याची। एकंदरीत आता आपण पाहिलं 2-3 तारखेनंतर परत कर्नाटक वगैरे भागात देखील तुरळक ठिकाणी हा पाऊस येईल। WDचा 5वा टप्पा जो आहे तो जम्मू काश्मीर पर्यंतच मर्यादित आहे, पण तिकडनं युटर्न घेऊन बंगालच्या उपसागराकडनं युटर्न घेऊन दक्षिण महाराष्ट्रातलं बाष्प एकट्ठा होत आहे आणि ते आभाळ तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाऊन टच होतं, त्यामुळे त्या भागामध्ये स्थानिक वातावरणाची भीती ह्या येणाऱ्या तारखेला आहे। एकंदरीत आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पुढील काळामध्ये सुद्धा जेणेकरून ज्या वेळेस आपला कांदा असेल, कांद्याच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये करा, तिथे रिप्लाय जर नाही मिळाला तर व्हिडिओमध्ये तुम्हाला रिप्लाय नक्की देण्याचा प्रयत्न करतो। सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद।